श्री स्वामी समर्थ. नमस्कार. दीपमालास फॅशन पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ कशावर आहे, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच. बऱ्याचदा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये फुगा येतो आणि तो फुगा येऊ नये म्हणून मी एक वेगळं कटिंग करते. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी वेगळी ट्रिक आणि टेक्निक इथे वापरलं जातं. जनरली टेलर लोक ही टेक्निक वापरतात आणि जेव्हापासून मी हे टेक्निक वापरले किंवा अशा पद्धतीने कटिंग केली आहे ना, तेव्हापासून माझ्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये फुगा येत नाही आणि क्लायंटसुद्धा माझे वाढलेले आहेत. तर इथे बघा मी काय केलेलं आहे, एक साधा अस्तरचा कपडा घेतला किंवा तुम्ही असा नरम पेपर घेतला ना, तो फोल्ड होईल असा तरी चालेल. इथे मी काय केलं आहे, उंचीमध्ये 1 इंच वाढवून मी उंचीचं माप टाकले. त्यानंतर मी शोल्डर घेतली आहे. इथे 7 शोल्डर घेतली आहे मी. जेवढी शोल्डर असेल क्लायंटची त्याच्या अर्धी शोल्डर इथे आपल्याला घ्यायची आहे. 14 आहे तर मी 7 घेतली. मुंडा देखील आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, 7च घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे छातीचं माप आहे त्याचा 4था भाग अधिक अर्धा इंच लुझिंग आपल्याला टाकायचं आहे. तर इथे 32 छातीचं मी माप टाकलेलं आहे, त्यामुळे मी इथे 8.5 घेतले आणि त्याच्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी बॅकचा जो टक्स असतो त्याचं मार्किंग इथं केलेलं आहे. आपला म्हणजे फुगा कशामुळे येतो किंवा गळा कशामुळे उतरतो हे बघा इथे लक्षात घ्या. जेव्हा आपण टक्स मारतो ना, तेव्हा टक्स मारल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा खालचा भाग जो आहे तो खाली येतो कोपरा आणि मग मागून ब्लाऊज वरती देखील उचलला जातो. त्यासाठी इथे बघा आता हे मी मुंड्याला आकार दिलेला आहे. जसं आपण बोटनेकला आकार देतोय ना, तसाच आकार द्यायचा. आकार कसा द्यायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल बोटनेकचा, तर बोटनेक ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. मग आता इथे मी कटिंग करून घेते आणि एक टक्स मारून तुम्हाला आता ही ट्रिक मी सांगणार आहे. ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. आता हे मी 32 छातीसाठी कटिंग केलेलं आहे आणि ते तुम्ही 30 छातीला सुद्धा थोडंसं ॲडजस्ट करून वापरू शकता किंवा 34ला सुद्धा वापरू शकता. आता जसं आपण टक्स घेतो बॅकला, तसा मी आता इथे टक्स घेते आणि टक्स घेतल्यानंतर पहा इथे साईडला खाली आलं म्हणजे वरचा भाग जो आहे सेंटरचा तो वरती गेल्यासारखं झाला आहे, म्हणून मग ते ब्लाऊज असं वर उचललेलं दिसतं. म्हणून आता जितकं खाली गेलेलं आहे टक्स मारल्यानंतर साईडचा भाग तेवढा बघा आता मी याला सरळ करून घेत आहे. थोडासाच करायचा, फार नाही करायचं. इथे त्याला मी कट केले. त्यानंतर आपल्याला गळ्याकडच्या बाजूने काय करायचं आहे, शोल्डर पट्टी आपल्याला जेवढी हवी आहे शोल्डर पट्टी आपल्याला आखून घ्यायची आहे. जितकी हवी आहे त्याच्यामध्ये 1/4 इंच ॲड करायचं आहे आणि शोल्डर पट्टीचं माप आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची. बघा आता मी इथे 3 शोल्डर पट्टी घेतली म्हणजे माझी 2.25 शोल्डर पट्टी ही तयार येणार आहे. आणि त्यानंतर मी गळ्याची रुंदी ही 2 घेतलेली आहे, 2 इंच घेतलेली आहे. तुम्ही 2.25 घेऊ शकता, पण ज्यांचा गळा उतरतो त्यांची गळा रुंदी ही 2च घ्यायची आहे. आता इथे मी काय केलंय, शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे 3 इंच. ते आपल्याला 2.25 तयार येईल. तुम्हाला जेवढी तयार पाहिजे ना त्याच्यामध्ये 1/4 इंच ॲड करून आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं. त्यानंतर गळ्याची रुंदी टाकायची आणि जेवढा पोर्शन आपला गळ्याच्या बाजूने उरतो तिरका, त्याला तिथे जेवढा डीप गळा आपल्याला हवा आहे तितकी तिरकी रेष ओढून घ्यायची आणि तिथे आपल्याला जसं आपण टक्स मारतो की नाही तसं मारायचं किंवा मग तुम्ही असं नुसतं फोल्ड जरी केलं आणि पिन लावली तरी देखील चालेल. बघा आता मी इथे फक्त फोल्ड करते, असं फोल्ड करून घेतलं तरी चालेल. आता याचा आपल्याला फार्मा तयार करून घ्यायचा आहे पेपरवरती. आता बघा हा मी पेपरवरती ठेवणार आहे आणि त्याच्यावरती फार्मा. खूप फरक पडतो या कटिंगमुळे, मला खूप फरक पडला आणि ही पद्धत मला खूप दिवसांपासून बरेच जण मागत होते, तर म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सगळ्यांना देऊया, त्यांनाही त्याचा फायदा होईल. आता इथे
मी पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता हे ठेवते. तो फोल्ड जो आहे तो आपल्याला आत घालायचा आहे टक्ससारखा, किंवा टक्स मारून तुम्ही आत टाकला तरी चालेल, किंवा त्याला कट करून टाकलं ना तरी देखील चालतं. पण असा घातला आहे आणि आता हे सरळ ठेवलं तर खाली बघा असा गोलाकार आलेला आहे खालच्या बाजूला, कारण हा आपण इकडे घेतलाय ना. तर जसा आहे तसाच आपण त्याला ड्रॉ करून घेणार आहोत. मुंडा पण तसंच ड्रॉ करून घेणार आहोत. आणि नंतर याला मी कट करून घेते. तुम्ही आधी एक स्वतःचं डीप नेकचं ब्लाऊज ह्या फार्म्यावरून करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय फरक पडतो. ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये अगदी खूप फरक पडतो. आता याला खालून थोडंसं मी सरळ करून घेतलं. आता इथे मी गळ्याचं मार्किंग करते. वरती जरी 2 इंचाचा गळा आपण घेतला ना तरी खाली आपण आपल्याला जर असा पसरट पाहिजे असेल तर आपण 2.5 घेऊन त्याला असं एक बॉक्स, तिरका बॉक्स, म्हणजे खाली 2.5 आणि वरती 2 असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार इथे आपल्याला त्याला देऊन घ्यायचा आहे. आता इथे मी गोल गळा घेतलाय, तुम्ही कुठलाही गळा इथे घेऊ शकता. आता आपला हा फार्मा तयार झाला आहे आणि हा तुम्ही 4 टक्ससाठी, प्रिन्सेस कटसाठी, त्यानंतर कटोरीसाठी, कुठल्याही पद्धतीच्या ब्लाऊज, डीप नेकचं जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी हा फार्मा तुम्ही वापरू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट पार्ट हा फार्मा वापरून कसा करायचा त्याच्यावर आता पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे. त्यानंतर कटोरी आणि 4 टक्ससाठी सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ मी इथे बनवणार आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, फार्मा कसा वाटला, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि त्या फार्म्यामध्ये मापानुसार काय बदल